नमस्कार. आज आपण नवीन प्रयोग करणार आहेत मंडळी. बघा, माहिती घ्या. जैविक कर्ब वाढवायचा व्हिडिओ तयार करायला यासाठी आपण काही साहित्य घेतलंय. गूळ घेतलाय 1 किलो, 1 किलो बेसन पीठ आणि 15 लिटर गोमूत्र आणि 15 किलो शेणखत. तर ही आपण ह्याचं जीवामृत बनवणार आहोत. त्यानं काय होतं, जीवामृतानं जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची कार्बनता वाढते आणि पिकाला लागणारे सगळे जीवाणू त्यानं तयार होतात. तर बघा मित्रांनो, ही आपण शेणखत एका खोळीत घातलेलं आहे. ही अशी खोळ तयार केली की ह्याच्यामध्ये मटेरियल टाकून हे असंच पाण्यात सोडता येते. बघा, आता तुम्हाला सोडून दाखवतो त्याच्यात पाण्यात. तर बघा, ह्याच्यात येतही की पाण्यात मिक्स होत आहे असं. आणि आता ह्याच्यात आपण गूळ टाकणार आहोत. आता हे गुळाचं पाणी केलेलं आहे. सगळा गूळ टाकता येतो. त्या खोळीमध्येच टाकायचा, खाली टाकायचं नाही ड्रम मध्ये. काही सुद्धा ड्रम मध्ये पाणी नुसतं. आता त्याच्यानंतर ही करणार, बेसन पीठ कालवून ह्याच्यात ओतायचं आहे. हे सगळं असं मिक्स एकजीव करून घ्यायचं. ह्या गाठी राहू द्यायच्या नाही तर फोडून घ्यायच्या सगळ्या गाठी. बेसन पीठ सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे. टाकू आता त्याच्यात सगळं. ह्या खोळीमध्येच ओतायचंय बरं का, पाण्यात टाकायचं नाही. ह्या खोळीतच सगळं साहित्य टाकायचंय. आता आपण ती गोमूत्र ओतणार आहे. आता आपण ह्याच्यात 15 लिटर गोमूत्र ओतलेलं आहे. तर बघा, ह्याचं आपण गोमूत्र ओतलं 15 लिटर, 1 किलो गूळ, 1 किलो बेसन पीठ आणि ह्याचं गटुडं बांधायचं ह्या खोळीचं. आता ही खोळीचं खोळ कशामुळे केली तर ह्यात कचरा, काडी, शेणखत, ह्याचा जी चोथा आहे ही या खोळीमध्येच राहते. आणि आपल्याला ड्रीपमधून बी सोडायचं म्हणलं ह्याला, किंवा आपण तुट्टीतून बी चालू केलं तर कुठं अडकत नाही किंवा ड्रीप चुकअप होत नाही. त्यामुळे ही ह्या ड्रम मधलं पाणी फक्त शुद्ध आणि शुद्ध, म्हणजे काही काडी कचरा न जाता, चोथा जात नाही, काय नाही, ती चोकअप होत नाही. त्यासाठी आपण ही खोळीचं गटोडं केलं. आणि आपल्याला हलवायच्या टायमाला बी नुसती अशी खोळ थोडी खालीवर केली ही सगळं ती हे असं सगळं खोळ खालीवर केली की हे सगळं मिक्स होत आहे. आणि ह्याच्यातला अर्क बी म्हणजे नॅचरली, म्हणजे असं शुद्ध होऊन बाहेर येत आहे. बघा मित्रांनो, आता ही ह्याचं तोंड पॅक बांधून घ्यायचं. असं गटोडं बांधायचं पॅक. आता ही एकदम पॅक, ह्याचं तोंड ढिलं राहत नाही, काय नाही काय नाही. आता ही दोरी आपण अशीच बाहेर ठेवायची, जेणेकरून आपल्याला ही असं खाली वर करायला सोपं जात, ढवळायला सोपं जात. बघा मित्रांनो, याचं गटोड्याचं असं तोंड बांधून याला चांगला असा एक दोरी बांधली, दोरीला एक दगड बांधलाय, जेणेकरून आपण ह्याला झाकून ठेवलं की ह्याच्यात ही दोरी जात नाही. आणि आपल्याला नुसतं पुन्हा ज्यावेळेस हलवायचं त्यावेळेस नुसती अशी दोरी पकडली की असं बघा, इथे जवळ दाखव, असं असं ढवळून काढता येते ह्याला.
म्हणजे हात भरत नाहीत, काय नाहीत. आणि ह्याच्यानंतर की ज्यावेळेस आपण हे आता 4-5 दिवस झाकून ठेवणार आहे, 5 दिवस झाकून ठेवलं की नंतर आपण ही आमचा पाट आहे, इथूनच आम्ही पाणी देतो. आमच्याकडे ड्रिपचे काही व्यवस्था नाही आहे, म्हणजे हिचं पीक आहे, राजमेथी राजम्याचं पीक आहे. त्याला असं पाटात पंप चालू केला बघा, हे असं या प्रमाणात चालू पाण्याच्या ह्याच्यात या प्रमाणात आम्ही पाटासोबत सोडून देत असतो, पाण्यात. जेणेकरून ती सगळ्या रानात मिक्स होऊन पाण्याबरोबर सगळ्या पिकांना भेटते. तर बघा मित्रांनो, ह्याला झाकलेलं आहे. आता ह्याचे फायदे सांगतो तुम्हाला. आपल्याला एकतर जीवामृत केल्यामुळे रासायनिक खत खूप कमी लागतं आणि विषमुक्त अन्न ही जरी कन्सेप्ट केला तर विषमुक्त अन्नाला ही जी भरपूर म्हणजे साथ मिळते. हे ना म्हणजे रानाची बी जे म्हणजे कार्बनता सुपीकता वाढते, रान भुसभुशीत होतं, ह्याच्यात गांडूळ तयार होतात. परत पाण्याचा ट्रेस जी समजा रासायनिक न होतो तसं होतं, ह्याला होत नाही. ह्यानं ओलावा धरून राहतं रान. ह्याचे फायदे असे भरपूर आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला मंडळी जीवामृत करायला पाहिजे. जीवामृत करायला काही जास्त खर्च लागत नाही. त्यानं काळी आई आपली जिवंत राहते. उतार चांगला, कुठल्या बी धानाला कुठलं बी पीक असू द्या, उतार चांगला येतोय. प्रत्येक शेतकऱ्याला करीत जावा ही कळकळीची विनंती. कारण रासायनिक खतावर भर न देता आपलं जीवामृत तयार करीत जा, गांडूळ खत तयार करीत जा. ही आपल्या घरच्या घरी फुकटची खत आहेत, कमी खर्चातली खत आहेत. व्हिडिओ चांगला वाटला असला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा आमचा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.